महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यातील आरोग्य व्यवस्थेला बळकट करण्यासाठी राज्य सरकारने 24 जून 2026 रोजी 5223 नवीन पदांच्या निर्मितीस मंजुरी देणारा शासन निर्णय जारी केलाय. 50% जास्त बांधकाम पूर्ण झालेल्या 259 नवीन श्रेणीवर्धित रुग्णालयांसाठी ही मेगा भरती केली जाणार आहे. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांच्या पेपर फुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. उद्या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पेपर लीक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने पावले उचलत उद्या होणारी ही परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. अमरावती शहर गुन्हे शाखेने एका आलिशान अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा घालत सरकारने प्रतिबंधित केलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा मोठा साठा जप्त केलाय. या कारवाईत पोलिसांनी 2,75,000 रुपये किमतीच्या 55 हायटेक ई सिगारेट जप्त करत एकाला अटक केली आहे. गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. बुडणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी रोबोटिक वॉटरक्राफ्ट यंत्रणा कार्यान्वित करण्याची कल्पना मांडण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी हा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे सादर केला. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे सेना पक्षाचे 6 खासदार आधीच फुटले असताना आता ऑपरेशन टायगर 3 अंतर्गत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आणखी 14 पेक्षा जास्त आमदार लवकरच शिंदे शिवसेनेत दाखल होणार असल्याचा खळबळजनक दावा जळगावचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलाय. एकनाथ शिंदेंनी दाढीवर हात फिरवला की टायगर सक्सेस होतो असं सांगत शिवसेना ठाकरे पक्षाला खिंडार पाडण्याचा थेट इशारा दिलाय. बीडमधील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाची STI कडून चौकशी होणार असल्याची माहिती समोर येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. MPSCच्या सर्व आगामी परीक्षा आता OMR उत्तरपत्रिकांऐवजी संगणक आधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आयोगाने घेतला आहे. परीक्षा प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या नव्या सुधारणांमुळे परीक्षा संपल्यानंतर अवघ्या 21 दिवसांच्या आत पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करणे आयोगाला शक्य होणार आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला आता चांगलीच कात्री लागणार आहे. तुम्ही आगामी काळात परदेश प्रवासाचे नियोजन करत असाल किंवा तुमच्या जुन्या पासपोर्टची मुदत संपली असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने पासपोर्टशी संबंधित सर्व प्रकारच्या डिजिटल आणि ऑफलाईन सेवांच्या दरांमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेले हे नवीन सुधारित दर 1 जुलै 2026 पासून संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. सध्या पासपोर्टसाठी 1500 रुपये शुल्क आकारले जात आहेत, मात्र 1 जुलै पासून वाढून 2500 रुपये होणार आहेत. महाराष्ट्रात 22 जून पासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून आता राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान आता उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अशी स्थिती राहणार आहे. केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. केतनच्या वडिलांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केतनच्या वडिलांनी केली होती. मागणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. याबाबत CMO कडून ट्विट करत माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत वादाची ठिणगी पडली असून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये सध्या तीव्र नाराजीचा सूर आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांची थेट दिल्लीतील केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याच्या चर्चा वेगाने सुरू आहेत. याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद मिळालेल्या माहितीनुसार पार्थ पवार यांच्या मंत्रिपदाच्या चर्चांमुळे पक्षासाठी वर्षानुवर्षे घाम गाळणारे ज्येष्ठ नेते स्वतःला बाजूला सारले गेल्याच्या भावनेत आहेत. स्वच्छ आणि कमी कार्बन उत्सर्जनाच्या ऊर्जा क्षेत्रात भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अणुऊर्जा विभागाने शुक्रवारी तमिळनाडूतील कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रात फास्ट ब्रीडर टेस्ट रिएक्टर म्हणून निर्माण होणाऱ्या उष्णतेचा वापर करून हायड्रोजन निर्मित करणाऱ्या जगातील पहिल्या प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात अणुऊर्जा ही केवळ वीज निर्मितीपुरती मर्यादित न राहता कमी कार्बन उत्सर्जन असलेल्या स्वच्छ हायड्रोजनच्या निर्मितीसाठीही महत्त्वाचा स्रोत ठरणार आहे. शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमुक्त भटक्या व अर्धभटक्या जमाती समाजाच्या सक्षमीकरणासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची राष्ट्रीय नेते म्हणून निवड केली आहे.
शिक्षकांच्या टीईटी परीक्षेचा पेपर लीक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. पेपर फुटल्याने उद्या 28 रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून पोलिसांनीही कारवाईला सुरुवात केल्याचं दिसून येते. या प्रकरणातील टोळीविरोधात भिवंडीत कारवाई करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. भिवंडीतील अॅमेझॉन इंडियाच्या गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मुदतबाह्य आणि खराब अन्नपदार्थ नष्ट करण्याऐवजी ते पुन्हा विक्रीसाठी बाजारात पाठवले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गोदामाचा अन्न व्यवसाय परवाना देखील निलंबित करण्यात आला आहे.